बाबूरावजींचा जन्म अशा कुटुंबात झाला होता जे लोहारकाम, सुतारकाम, चित्रकला आणि नक्षीकामात पारंगत होते. त्यांनी कलेचे शिक्षण मुख्यत्वे स्वतःच्या प्रयत्नातून मिळवले. याच सुरुवातीच्या अनुभवातून त्यांना पेंटर हे आडनाव मिळाले. सुमारे 1909 ते 1916 पर्यंत त्यांनी आपले चुलत भाऊ आनंदराव यांच्यासोबत मराठी, गुजराती, पारशी अशा नाट्य कंपन्यांसाठी आकर्षक रंगमंचाचे पडदे रंगवले. There was such force in Baburau's brush that he could steal the thunder from great actors like Bal Gandharva. And what gave his work the stamp of reality was the amazing three-dimensional effects that he could create. त्यांच्या वास्तववादी दृष्टिकोनाने आणि रचनेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. पण बाबूराव पेंटरची एक गोष्ट अशी की ते काम करताना जर कोणाची इच्छा असेल तर ते आपल्या स्टुडिओमध्ये येऊ देतात.